नमस्कार, मी मेघा. स्वागत आहे मेघालाईन मराठीवर. तुम्हालाही सकाळी उठलं की शरीर जड वाटतं, वागता येत नाही, पाठीला ताण येतो, चालताना जडपणा वाटतो, असं काही होतं का? तर आज आपण करणार आहे काही सोपी प्रभावी योगासने, जी तुम्ही नियमित केला तर तुम्हाला नक्की तुमचे स्नायू मोकळे वाटतील, हलकं वाटायला लागेल आणि शरीर चपळ वाटायला लागेल. तर तुमची मॅट तयार ठेवा आणि आजपासूनच सुरू करा. सुरुवातीला शरीर गरम होणं फार आवश्यक आहे. त्यासाठी बसून किंवा उभं राहून आपल्याला शरीराला गरम करायचं आहे, म्हणजेच वॉर्म करायचं आहे. त्यासाठी आपण सुरुवातीला शोल्डरला रोटेशन्सपासून सुरुवात करूया. सावकाश दोन्ही हात शोल्डरवर ठेवून या पद्धतीने रोटेट करायचं आहे, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. सुरुवातीला तुम्हाला येणार नाही, पण हलका हलकं सुरू करू शकता तुम्ही. रिव्हर्समध्ये करायचं आहे. कमीत कमी याचे सेट 6 ते 8 वेळा तुम्ही सुरुवातीला करा. त्यानंतर हात पुढे ठेवून जस्ट ओपन क्लोज, मूठ बंद आणि उघडे. छोटे छोटे एक्सरसाइज आहेत जे की फार प्रभावी आहेत, तुमचे स्नायू मोकळे करण्यासाठी मदत करतात. टॅपिंग कमीत कमी सगळे 8 वेळा करणं आवश्यक आहे. त्यानंतर हात बाजूला ठेवून छोटे छोटे हलके गोलाकाराचे क्लॉक आणि अँटी क्लॉकवाईज आपल्याला हात फिरवायचे आहे, ज्याच्याने तुमचं फॅट कमी होईल. दंडाला खूप फॅट असेल हाताला तर ते कमी होईल. थोडे मोठे, देन रिव्हर्स. त्यानंतर दोन्ही हात एकमेकाला फोल्ड करून वर स्ट्रेट, शक्य होईल तेवढे छानपैकी स्ट्रेट झाला पाहिजे. साईडला बेंड, सावकाश. प्रत्येक वॉर्मअप जे तुम्ही पाहता ते 6 ते 8 वेळा करणं आवश्यक आहे. त्यानंतर बाजूला हात ठेवून जस्ट 1 या पद्धतीने छान शरीराला तुमच्या स्ट्रेच मिळणं आवश्यक आहे आणि तो स्ट्रेच तुम्हाला फील करायचा आहे. त्यानंतर दोन्ही पाय या पद्धतीने थोडासा अंतर छानपैकी ठेवून दोन्ही हात एकमेकात आणि या पद्धतीने पूर्ण बॉडीला बसल्या बसल्या तुम्ही ऊर्जा आणू शकता. क्लॉक आणि अँटी क्लॉकवाईज आपल्याला करायचंय. शक्य होईल तेवढं तुम्हाला खाली वाकायचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर दोन्ही पाय समोर किंवा मी अशा पद्धतीने बसून तुम्हाला दाखवते. या पद्धतीने दोन्ही हात वर, टो टच. हेच तुम्ही उभं राहूनही करू शकता, हरकत नाही. सुरुवातीला एवढंच जात असेल हरकत नाही, प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि जर तुम्ही रोज सातत्य पूर्ण केला तर नक्कीच जाणार. त्यानंतर दोन्ही पाय जोडायचे आहेत, बटरफ्लाय मध्ये यायचं आहे. छानपैकी गुडघ्याला पायाला फ्लिपफ्लॉप करायचं आहे. यामध्येच पूर्ण बॉडी ट्विस्ट, होल्ड. काही सेकंद तुम्हाला होल्ड करायचं आहे. सुरुवातीला 10 सेकंद 20 सेकंद तुम्ही करू शकता. प्रत्येक आसन 6 ते 8 वेळा करा. तुम्हाला लगेच रिलॅक्स आणि ऊर्जा आल्यासारखं फील होईल. नेक्स्ट आपण बेसिक अगदी सोपं मार्जरी आसना करूया. त्यासाठी आपल्याला गुडघ्यावरती यायचं आहे. या पद्धतीने वज्रासनामध्ये येऊन टेबल टॉप पोझिशनमध्ये गुडघ्यात अंतर, हात छानपैकी रोव, श्वास पूर्ण भरून वर आणि परत खाली पूर्णपैकी वरती. शरीराला छानपैकी स्ट्रेच आलेला फील करा. कमीत कमी 8 वेळा करणं आवश्यक आहे. यामध्येच तुम्हाला बॅलेन्स पूर्ण हाताला करून एक पाय, राईट पाय उचलून रोटेशन करायचे आहेत. या पद्धतीने क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. हे पण कमीत कमी 8 ते 10 वेळा दोन्ही साईडनी आपल्याला करायचं आहे. लेफ्ट साईडने. याच्याने तुमची पेल्विक एरियातले सगळे मसल्स छानपैकी रिलॅक्स होतात. क्लॉक आणि अँटी क्लॉकवाईज लोअर बॉडी टोन होते आणि मसल्स रिलॅक्स होतात. नेक्स्ट आपण अधोमुख श्वानासन करणार आहे. त्यासाठी दोन्ही हात छानपैकी जमिनीला
एक अंतर ठेवून फिक्स करायचे आहे. दोन्ही पायामध्ये थोडं अंतर, टाचा जमिनीला असणं आवश्यक आहे. दोन्ही हातामध्ये डोकं आलं पाहिजे. प्रेस करा, ताण येईल छानपैकी पायाला, पोटरीला. पूर्णपैकी तो फील करायचा आहे. होत नसलं, असं होत असेल हरकत नाही, सुरुवातीला एकदम होणार नाही, हळूहळू टाचा जमिनीला लागतील. होल्ड करायचे. हातावर पण ताण येईल, छानपैकी फॅट बर्न होईल. पूर्ण फ्लो तुमचं ब्लड फ्लो तुमच्या डोक्याच्या साईडला येईल. छानपैकी तुम्हाला फील होईल तो. नेक्स्ट आपण भुजंगासन आणि त्याचे काही व्हेरिएशन्स पाहूया. त्यासाठी आपल्याला पोटावरती फ्लॅट या पद्धतीने पायामध्ये थोडं अंतर ठेवून पडून राहायचं आहे. दोन्ही हात शोल्डर लाईनला. श्वास घेत, शक्य होईल तुम्हाला एवढं होत असेल हरकत नाही, आणि हळूहळू या पद्धतीने येऊन होल्ड करू शकता. पूर्ण पोटाचा भाग तुम्हाला छान स्ट्रेच मिळेल, कंठाला स्ट्रेच मिळेल, पाठ लवचिकता, पाठीची लवचिकता वाढेल. परत खाली अजून एकदा इनहेल, होल्ड. यामध्येच राईटला बघायचं आहे. होल्ड. पूर्ण शरीराला छानपैकी स्ट्रेच मिळतो. भुजंग आसनामध्ये दोन्ही हात समोर ठेवून तुम्ही या पद्धतीने असंही करू शकता. मॉडिफाय. जर तुम्हाला हात बाजूला ताण होत असेल, एकमेकावर हात ठेवायचे आहेत आणि स्ट्रेच. पाठीला खूप छान स्ट्रेच मिळतो. आणि होल्ड, रिलॅक्स. कमीत कमी आपल्याला हे सुद्धा 8 वेळा करणं आवश्यक आहे, आणि विशेष रेग्युलर करणं फार महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आपण वक्रासन करूया. सीटेड आहे. यामध्ये दोन्ही पाय समोर असतील छानपैकी, आणि एक पाय फोल्ड अपोजिट साईडला करायचं आहे. या पद्धतीने शक्य होईल तेवढं दुसऱ्या हाताने त्याला स्ट्रेच करत बॅकला ट्विस्ट व्हायचं आहे. खूप छान स्ट्रेच मिळतो पोटाला. तुमच्या आतड्यांचे काही विकार असतील किंवा गॅसचा प्रॉब्लेम असेल तर हे आसन बेस्ट आहे. डायजेशन सुधारतं. दुसऱ्या साईडने हाताने शक्य होईल तेवढं, सुरुवातीला एवढं होत असेल हरकत नाही, आणि जर तुम्हाला करता करता सवय झाली की पूर्णपैकी ट्विस्ट. कमीत कमी हे सुद्धा आपल्याला 5-6 वेळा करणं आवश्यक आहे, दोन्ही साईडने. देन रिलॅक्स. नेक्स्ट आपण बालासना करणार आहे. वज्रासनमध्ये आपल्याला बसून राहायचं आहे. बॉडी पूर्ण हलकी, पोश्चर स्ट्रेट, मनावरचा ताण रिलॅक्स करत, दोन्ही हात पुढे ठेवून, डोकं जमिनीला. इनहेल, एक्झेल नॉर्मल. जो काही मनावरचा ताण आहे, शरीरावरचा ताण आहे, तो हलका करायचा. पूर्ण बॉडी रिलॅक्स होते. कमीत कमी 3 ते 5 मिनिट तुम्ही अशा अवस्थेत राहू शकता. नेक्स्ट आपण काही हाताच्या मुवमेंट्स करणार आहे, जे की उभं राहून करणार आहे. दोन्ही पायामध्ये अंतर थोडंसं, आणि सिंपल आणि सोप्या. जर तुम्हाला सुरुवात करताय तर या पद्धतीने दोन्ही हात अपोजिट एक या पद्धतीने 10 वेळा तुम्ही करू शकता, 20 वेळा करू शकता. सुरुवातीला कमी करा. स्नायू तुमचे सगळे मोकळे होतील. अप्पर बॉडी छानपैकी रिलॅक्स होईल. आणि त्यानंतर दोन्ही हात समोर कटिचक्रासन आणि बॅलन्स. पायामध्ये थोडं अंतर वाढवू शकता याला तुम्ही या पद्धतीने. होईल तेवढं ट्विस्ट. परत यायचं, होल्ड, देन परत ट्विस्ट, होल्ड, ट्विस्ट. कमीत कमी हे पण 10 वेळा 15 वेळा तुम्ही करू शकता. पूर्ण तुमची अप्पर बॉडी हलकी आणि रिलॅक्स व्हायला लागेल. नेक्स्ट आपण उत्कट कोणासना करणार आहे, चेअर पोज. त्यासाठी थोडं पायामध्ये अंतर ठेवायचं आहे या पद्धतीने. दोन्ही हात अशेवर आणि स्कॉटमध्ये यायचं. गुडघे आपल्या टोचच्या बाहेर जायला नको. बॅलन्स करत ते इक्वल ठेवायचे. आणि या पोजमध्ये चेअर पोज, चेअरवर बसल्याप्रमाणे. सुरुवातीला तुम्हाला जरा ताण येईल, जडपणा वाटेल, पण पुन्हा नंतर तुमचे लेग्स मजबूत होतील, पाय बळकट होतील, मांड्या, गुडघे. देन रिलॅक्स. सुरुवातीला 5 सेकंद करा, मग नंतर 10 सेकंद असं करत वाढवा. परत एकदा.
अतिशय प्रभावी आणि मजबूत आसन आहे. नेक्स्ट आपण मलासनामध्ये बघणार आहे काही आसनं. दोन्ही पायामध्ये अंतर छानपैकी कम्फर्टेबली मलासनामध्ये बसायचं आहे. दोन्ही पायात अंतर गुडघे असे बॅक साईडला जातील. होत नसतील हरकत नाही. हाताने प्रेस करू शकता तुम्ही. हात जोडून या पद्धतीने होल्ड करायचे कमीत कमी 10 ते 20 सेकंद. त्यानंतर 1. हे अशा पद्धतीने बेसिक एक्सरसाइज रोज करणं आवश्यक आहे. फ्लो करणं गरजेचं आहे, ज्याच्याने पूर्ण बॉडी टार्गेट होते आणि हलकी व्हायला लागते. जो तुमचं आखडलेलं ताटलेलं शरीर आहे ते तुमचं रिलॅक्स होईल. यामध्येच शक्य होईल तर असं ट्विस्ट. परत या हाताने या गुडघ्याला पकडून सुरुवातीला हात नाही झाला पाठीमागे तर तुम्ही ओढणी किंवा नॅपकिन घेऊ शकता. होल्ड आणि रिलॅक्स. नेक्स्ट आपण हस्त उत्तनासना करणार आहे. अगदी सोपं आहे. दोन्ही पाय जोडून या पद्धतीने आणि नमस्कार हात जोडायचे आहेत आणि पूर्ण बॉडीला एक छान मसल्सला स्ट्रेच मिळतो. शक्य होईल तेवढंच तुम्हाला बॅक जायचं आहे. परत रिलॅक्स. याच्याने तुमच्या पोटाचे सगळे स्नायू मोकळे होतील, हाताचे मोकळे होतील आणि गळ्याचे, थायरॉइडसाठी डायजेशन इम्प्रूव्ह होईल. परत सुरुवातीला होल्ड खूप करू नका, चक्कर येऊ शकते कोणाकोणाला. तर हळूहळू 5 सेकंदच होल्ड करा. नंतर 10 सेकंद होत असेल तर करा आणि 4, 5, 6 वेळा तुम्ही करून बघा, तुम्हाला छान वाटेल. नेक्स्ट आपण वृक्षासन करूया. याच्याने तुमची एकाग्रता, फोकस वाढेल आणि तुम्हाला संतुलन समजेल आपल्या शरीराचं. त्यासाठी ट्री पोज खूप महत्त्वाचा आहे. सुरुवातीला थोडा वेळ होल्ड करा. कोणताही पाय, राईट लेग आहे माझा, छानपैकी दुसऱ्या मांडीला जॉईन. बॅलन्स करायचा आहे. बॅलन्स करत करत हात इथेही ठेवू शकता किंवा या पद्धतीने वर आणि होल्ड करायचे काही सेकंड. सुरुवातीला कमी करा. स्वतःला चेक करायचं असेल किती आपण बॅलन्स आहे तर संतुलनासनासाठी ट्री पोज खूप आवश्यक आहे. दुसऱ्या साईडने आणि इथे पाय येत नसेल तर तुम्ही इथे ठेवा. इनिशियली येणार नाही. हळूहळू सराव तुमचा जेवढा छान राहील तेवढं तुमचं करण्यामध्ये फरक दिसेल. होल्ड फ्यू सेकंड्स. फोकससाठी बेस्ट आहे आणि मग रिलॅक्स. लवचिकता एका दिवसात मिळत नाही. त्याच्यासाठी सराव, सातत्य खूप गरजेचं आहे. 10 ते 15 मिनिट स्वतःसाठी रोज वेळ काढणं आवश्यक आहे आणि तुम्हाला काही दिवसातच त्याचा फरक अनुभवता येईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आरोग्यविषयक व्हिडिओमध्ये.